आजचा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये चौकोन किती. तर चौकोन किती याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला किंवा सूत्र न वापरता तुम्ही कशा पद्धतीने एकदम ॲक्युरेट आन्सर काढू शकता हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जेवढे काही भाग होत आहेत त्या प्रत्येक भागाला तुम्हाला काय द्यायचं, एखादा नंबर देऊ शकता किंवा एखादा तुम्ही कॅरेक्टर ABCD काहीही तुम्ही मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते त्रिकोण मोजता येणं सोपं जाईल. तर आता मी 1-2 आकडे देते. हा एक पहिला पार्ट आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. तर एवढे काय झालेले आहेत, या आकृतीचे भाग झालेले आहेत. तर या आकृतीच्या भागांमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक एक भाग पहिल्यांदा घ्यायचा आहे की तो भाग चौकोन आहे का. चौकोन म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू समान असतील आणि ज्याला 4 कोन असतील. त्याच्यामध्ये असं काही नाहीये जसं की चौरस म्हणजे काय असतो की ज्याच्यात चारही कोन हे 90 अंशाचे असतात, परंतु चौकोनामध्ये फक्त 4 बाजू आणि 4 कोन असणं गरजेचं आहे. तर तो असतो तुमचा चौकोन. म्हणजे चौकोनामध्ये तुमचा आयत हा सुद्धा येतो, हे आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा एक हा आकडा घेऊया. हा चौकोन आहे का, आहे. तर इथं तुम्ही 1 लिहून घ्या. त्यानंतर 2, आता 2 ही आकृती त्रिकोणाची आहे म्हणजे ती चौकोन आहे का, नाही. त्यानंतर 3 घ्या, ती पण त्रिकोणाची आहे. 4 आणि 5 ही सुद्धा काय आहे, त्रिकोणाची आहे. त्यानंतर डायरेक्टली आपण 6 घेतोय, जी काय आहे चौकोनाची आकृती. तर मी इथं 1 आणि 6 लिहून घेतलेले, जे झाले 1च्या गटातले. त्यानंतर 2-2चे गट करायचे की जे आकृतीमध्ये 2चे गट तयार होत आहेत. आता जर तुम्ही पाहिलं 1 आणि 2 यांचा एक गट तयार होतोय, तर ही पहा आकृती 1, 2, 3 आणि 4, 4 बाजू आहेत म्हणजे 4 कोनही असणार आहे. म्हणजे 1 आणि 2 ह्या 2 आकृत्या एकत्र केल्या तर तुम्हाला चौकोन मिळतोय. त्यानंतर 1 सोडून द्यायचा, 2 आणि 3 घ्यायचा. 2 आणि 3 जर तुम्ही एकत्र केला तर मिळतोय तुम्हाला चौकोन, तर मिळतोय म्हणून 2 आणि 3 लिहिणार आहे. 2 सोडून त्यानंतर आपण घेणार आहे 3 आणि 4. आता 3 आणि 4 जर तुम्ही एकत्र केले तर काय मिळतोय तुम्हाला, चौकोन न मिळता तो त्रिकोण मिळतोय. त्यामुळे तो आपण घेणार नाहीये. त्यानंतर 4 आणि 5, 4 आणि 5 जर एकत्र घेतले तर मिळतोय तुम्हाला चौकोन, तर मिळतोय म्हणून 4 आणि 5 घेणार. त्यानंतर 5 आणि 6 पहा, 1, 2, 3, 4, 4 बाजू 4 कोन म्हणजेच 5 आणि 6 हे सुद्धा काय आहे, हा चौकोन आहे. त्यानंतर 6 आणि 1, 6 आणि 1 जर तुम्ही घेतला तर येतोय हा चौकोन, तर येतोय 4 बाजू 4 कोन म्हणजे 6 आणि 1. त्यानंतर परत 1 आणि 2 सुरू झालं, त्याच्यामुळे ही प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे 2ची. त्यानंतर आपण ग्रुप घेणार आहे 3चा ग्रुप. 3चा ग्रुप 1, 2, 3 पहा, 1, 2, 3 म्हणजे ही पूर्ण आकृती येते 1, 2, 3, 4 म्हणजे येणार आहे 1, 2, 3. हा सुद्धा काय येणार आहे, चौकोन येणार आहे. त्यानंतर 2, 3, 4, 1, 2, 3, 4 हा सुद्धा काय येतोय, चौकोन येतोय म्हणून 2, 3, 4. 3, 4, 5, 3, 4 आणि 5, 1, 2, 3, 4, 3, 4, 5 हा सुद्धा चौकोन येत आहे. त्यानंतर 4, 5 आणि 6 ही आकृती सुद्धा काय येत आहे तुमची, तर चौकोन येत आहे. 5, 6, 1, 1, 2, 3, 4 आणि 5. आता इथं पहा 5 बाजू येतात, 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 बाजू ह्या चौकोनाला नसतात, त्याच्यामुळं 5, 6, 1 हा येणार नाही. त्यानंतर 6, 1, 2 हा 6, 1, 2, 1, 2, 3, 4, 5 हा पण येणार नाहीये. म्हणजे 4चा गट 1, 2, 3, 4. आता पहा 1, 2, 3, 4 हे येईल का, नाही. त्यानंतर 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5 हा काय येत आहे, आपला चौकोन येत आहे, आयताकृती येत आहे. 3, 4, 5, 6 येईल का, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5 येईल का, नाही. 4, 5, 6, 1, 4, 5, 6, 1 सुद्धा येणार नाही. 5, 6, 1, 2 येईल का, नाही येणार. 6, 1, 2, 3 येईल का, नाही. म्हणजे फक्त 2, 3, 4, 5 हा येणार आहे. त्यानंतर आता आपण 5चा ग्रुप तयार करूयात. त्यानंतर आपण 5 आकृत्यांचा ग्रुप तयार करू. 1, 2, 3, 4, 5 येते का, 1, 2, 3, 4, 5 ही अशी आकृती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नाही येते. 2, 3, 4, 5, 6 येईल का ह्या 5 जणांचा चौकोन, नाही. 3, 4, 5, 6 येईल का, नाही. 4, 5, 6, 1 येईल का, नाही. 5, 6, 1, 2 येईल का, नाही. 6, 1, 2, 3 येईल का, नाही. म्हणजे 5चा एकही ग्रुप येत नाहीये. त्यानंतर आता 5 झाल्यानंतर टोटल आपल्या संख्या किती, म्हणजे किती भाग पडलेले आहेत, 6. म्हणून आता आपण 6चा एक बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 हे जर सगळे एकत्र केले तर आपल्याला एक काय मिळतोय, चौकोन. त्याच्यामुळं हा असणार आहे आपला लास्टचा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर एवढ्या आकृतींचं काय झालेलं आहे, आपण व्यवस्थित मेजरमेंट, व्यवस्थित काउंटिंग करून घेतलेलं आहे. तर इथं चुकण्याची अजिबात शक्यता नाहीये. हे पूर्ण अशा
अशा पद्धतीने लिहून झाल्यानंतर आपण काउंट करणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर आपलं उत्तर किती येणार आहे? 13 चौकोन या आकृतीमध्ये येत आहेत. किती? 13 चौकोन. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं चौकोन किंवा त्रिकोण यासारखी गणितं कधीही चुकणार नाहीत. आता जर यात आकृतीमध्ये आपण त्रिकोण किती म्हटलं तर आपल्याला त्रिकोण काढता येतील का बघू. चला पहिला 1 चा ग्रुप करूयात. 1 2 1 येतोय का? नाही. 2 येतोय म्हणून 2. त्याच्यानंतर 3 पहा 3 ची त्रिकोण मिळतोय म्हणून 3. 4 चा पण त्रिकोण मिळतोय 4. 5 चा त्रिकोण मिळतोय 5. 6 चा मिळत नाहीये. सोडा. आता 2 चे ग्रुप करणारे आपण. 1 आणि 2 त्रिकोण मिळतोय का? नाही. 2 आणि 3 मिळतोय का? तर नाही. 3 आणि 4 मिळतोय का? यस. तर मिळतोय. पहा 3 आणि 4 जर आपण घेतला तर हा त्रिकोण आपल्याला मिळतोय. सो 3 आणि 4. त्यानंतर 4 आणि 5 चा मिळतोय का? नाही. 5 आणि 6 चा मिळतोय का? नाही. 6 आणि 1 चा मिळतोय का? नाही. सोडले. 3 चा ग्रुप करायचा. 1 2 3 मिळतोय का? नाही. 2 3 4 2 3 4 त्रिकोण मिळतो. 4 चा ग्रुप बघूयात. 1 2 3 4 मिळतोय का? नाही. 2 3 4 2 3 4 चा मिळतोय का? नाही. 3 4 5 मिळतोय का? 3 4 5 चा नाही. 4 5 6 नाही. 5 6 1 नाही. त्यानंतर 4 चे ग्रुप बघूयात. 1 2 4 5 नाही. 3 4 5 6 नाही. तर 4 चाही ग्रुप मिळत नाहीये. 5 चा पण मिळणार नाहीये कारण की पूर्ण हे काय होतंय वाढत जाते. मग किती येतील? 1 2 3 4 5. तर फक्त किती त्रिकोण येतील ह्या आकृतीमध्ये? 5 त्रिकोण. किती मिळणार आहेत? 5 त्रिकोण.